हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता रात्री आम्ही आलो 11-11:30 वाजता घरी. टाईम झाला आम्हाला घरी पोचता घराची हालत बघा माझ्या मिस्टरांनी कशी काटल्या. आता त्यांना 2 बाटल्या पण भरायला होत नाही. अजून किचनची दाखवते. दोन दिवस काही बनवून खाल्ला असं त्यांनी. ही मॅगी इकडं पडलेली खाऊ अख्खा आवरून गेली तरी माहिती. 2 भांडे पण त्यांना हे करायला नको. 2 भांडे तरी निदान माणूस पाण्यातून काढून घेतो. असं नाही का ते काम करायचं, पहिल्यापासून काम करायचे. लग्नाच्या पहिले पण घरातलं काही आवरायचे ते. साधं मॅगी बनवलेले भांडे पण त्या माणसाने नाही केले. शेंगदाण्याची चटणी बनवून जा बघू. ती खाल्ली आहे फक्त शेंगदाण्याची चटणी थोडी ठेवली आहे. आता मी अख्खा आवरते. रात्री मी आले, मी काही एवढं बनवलं नाही. 11:30 वाजता आलो. त्याच्यानंतर अंशू आज जाणार आहे त्याच्या काकांसंगती आमच्या गावाला. तर मग त्याची बॅग वगैरे भरून ठेवली. जायचं 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, पण त्याचं लय असतं बाबा. मम्मी मला हे भरून दे, मम्मी ते भरून दे. त्याची बॅग वगैरे भरली. हे जेवण तसंच ठेवलं होतं, काही आवरलंच नव्हतं. आणि आम्ही तर जेवून आलो होतो. तर आता आवरायचं. आता भरपूर पसारा पडला अजून बेडरूममध्ये. तर त्याचे कपडे बिपडे पडले, पण ते संध्याकाळी धुवून. आता पहिले पटापट आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. चला, भांडे सर्व आवरून घेते. चला पटापट आवरते, कामाला पण जायचं आहे मला. पहिले पटापट सर्व आवरून. कशात झोपलेत दोघंजण. आराम चालू आहे. आता आहे ना, रात्री एवढं गरम होत होतं आणि आता लगेच गार लागतंय मस्तपैकी. दोघंजण झोपलेत. चला आता मी पण माझं काम पटापट आवरते. आणि आज काय भाजी चपाती बिपाती नाही बनवत बसणार आहे. घर आवरून, कारण की मला पण एवढी ॲसिडिटी झाली आहे ना, खूप म्हणजे खूप. तर आता काय करते, पटापट घर आवरते, लादी पुसते. 4-5 दिवसापासून लादी नाही पुसलेली. पहिले बाटल्या अख्खा भरून झाडू मारून भांडी घासून मग आरामशीर थोडी गरम खिचडी टाकते. चला कामावरती मग भेटते तुम्हाला. हा नेक्स्ट डेचा ब्लॉग होता, कारण की मी त्या दिवशी काही शूटच करू शकली नाही. दुसऱ्या दिवशी काम भरपूर होतं. मग सकाळीच आम्ही वॉक वगैरे करून आलो. त्याच्यानंतर डीमार्टला गेलो, डायरेक्ट सामान वगैरे आणायला. हाय फ्रेंड, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप चांगलेच असते. आज आमचं सकाळी एक काम मस्त झालं. काल मुली चला डीमार्टला, घरात सामान नाही आले नाही. आता मी सकाळी आलो, आम्ही वॉक करायला. तर डीमार्टला गेलो होतो, चालू होतं. तर मग आम्ही सामान वगैरे घेतलं. पण जर पहिले झालं असतं तर पिशवी वगैरे आम्ही घरून घेऊन आलो. एक पिशवी घेतली बघा, याच्या पुढं मी हात पकडून जाते. आता एवढं 9 वाजले, आम्हाला सामान वगैरे सगळं घेतलं. कारण की काहीच सामान नव्हतं घरात. सामान वगैरे घेतलं. आता आम्ही निघालो म्हणजे इथून 2 मिनिटं झाले. आम्ही घरी पोहोचल्यावर भेटतो. चला. तुम्ही 2 दिवस माझी तब्येत बरीच नव्हती. एवढं वैताग, अख्खा पसारा पडल्यावर. तर काल नाही परवा डीमार्टमधून सामान आणलं आहे, तो पण तसंच ठेवलं आहे, लावलंच नव्हतं. सर्दीने डोकं एवढं जाम झालं आहे. आता मी वॉक वगैरे करून आले. आता फ्रेश होते, मग भेटते तुम्हाला 5 मिनटात. फ्रेश होऊन मग सगळं सामान लावून घेऊ. 2 दिवसापासून हा डीमार्टवरून आणला सामान तसाच पडला होता. कारण की मी एवढी सर्दीने जाम झाली होती. मी 2 दिवस तसाच ठेवला. उरले जाऊ दे. त्याच्यानंतर बोलले बाबा सामान तसाच ठेवलं आहे, आज तरी भरते. मग पटापट मी सर्व सामान भरून घेतलं.
कारण की कसं सामान तसंच ठेवला 2 दिवस किती माणूस किती झोपून राहील. मग नंतर कामाला पण जायचं असतं, किती बरं वाटू दे नाही वाटू दे. मग सामान मी अख्ख्या डाळी वगैरे तांदूळ वगैरे अख्खं भरून घेतलं. पहिले बोलली स्वयंपाक बनवायच्या पहिले हेच काम करून घेते आज. आणि एवढं गार लागत होतं, सगळं जॅकेट वगैरे घालून घेतलं होतं. त्याच्यानंतर अख्खं सामान भरून डबे पटापट पडवा. आणि हे डबे पण मी घासून ठेवले होते ना, म्हणून पण मी एक दिवस भरलं नाही सामान. मग त्याच्यानंतर अख्खे साखर वगैरे डब्यात ओतून घेतली, अख्खे राशन भरून घेतलं. पटापट सामान भरून मग बोलली त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागू. पटापट सामान भरून झालं. मग सामान भरून मी पटापट स्वयंपाकाला लागली. मला फ्रेश व्हायचं होतं अजून. अख्खा सामान भरून झाला तर पटकन फ्रेश होते, अजून स्वयंपाक बनवायचं आहे. चला तुम्हाला 5 मिनिटात भेटते फ्रेश होऊन. माझ्या चपात्या पण झाल्या इकडं. पटापट भाजी लावली यांच्यासाठी. यांना बटाट्याची भाजी करून देते. हे गेले दूध आणायसाठी. त्यांना चपात्या टाकल्या, बटाट्याची भाजी. मधल्या नानशूला चिकन टाकून थोडा भात बनवणार आहे. आता भाजी होते, पटापट मी लसूण वगैरे साफ करते. काम बघा, पसारा बघा, 2-3 दिवस आवरलं नाही. आवरलं म्हणजे रोज आवरून जात होते, पण असं नीट का आवरलं नाही का. मला पटापट क्लीन करायचं, कारण की 2 दिवस झाले जशी मम्मीच्या घरून आली ना, माझं एवढं पोटात दुखत होतं, चक्कर. रात्रीभर मला एवढं डोक्यात दुखत होतं, एवढं तेल टाकलं मी डोक्यात. जशी कामावरून आली तसं लोळून घेतल्यानंतर मी 11 वाजता उठून मानशीला जेवण बनवलं. यांना डाळ भात गरम करून दिला, त्याच्यानंतर पापड वगैरे भाजून दिले. दोघांना एक अंडं बनवून दिलं, तेव्हा त्यांनी खाल्लं. आता मी एवढी झोपून होती ना, एवढं मला कसं तरी वाटत होतं. नंतर मी विचार केला, मी सूप पिते. सूप मला आवडत नाही, पण बोलली घशाला थोडं बरं वाटेल. नंतर बोलली जाऊ दे, अजून बाहेर गेलं म्हणजे 500 रुपयाचा फटका आरामशीर लागतो. बोलली नको. मग त्याच्यापेक्षा त्यांनाच 2 अंडे बनवून दिले. त्या दोघं बापलेकांनी खाल्ले. सर्दी झाली तरी मी केस धुतले, पण काय करू, कामच असं आहे. कामावर एवढे डॉग, कधी कधी एवढे डॉग येतात ना, तर त्याचं इन्फेक्शन वगैरेवाले असतात, तर मग ते केसांमध्ये अख्खं उडतं आपल्या पण. आता मस्त फ्रेश झाली, स्वयंपाक होत आला आहे. तर फटक्यात फक्त बिर्याणी बनवून घेते. बिर्याणी म्हणजे फक्त कांदा टमाट्याचंच बनवणार आहे, एवढं काही टाकत बसणार नाही आहे. चला आम्हाला बनवून घेते, मग भेटते तुम्हाला फटक्यात. एवढा पसारा पण आवरायचा आहे मला. हे गेले दूध आणायला. चला लसूण पिसून साफ करून मग भेटते. वगैरे झालं माझं. आता कामावर निघाली, टिफिन भरते स्वतःचा. क्लीन झालं बघा मी बनवलेली. आता आमच्यासाठी बोलते. माझा जरा डब्बा भरते. टिफिन झालं माझा पॅक. निघते मी कामावर. चला.